आज या ठिकाणी सफाई कामगारांचं अधिवेशन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। आज जळगावमध्ये सफाई कामगारांचं अधिवेशन आहे आणि त्यासाठी नाना भाऊ आणि मला काँग्रेस पक्षाकडून आमंत्रित करण्यात आलं। सफाई कामगारांचे विषय खूप ज्वलंत आहेत आणि मी नेहमी विधानसभेत मांडलेत। आज सरकार एक कट कारस्थान करते आणि षडयंत्र करते की सफाई कामगारांचं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न करते आणि हे अतिशय दुःखदायक आहे, धक्कादायक आहे आणि म्हणून सफाई कामगारांना न्याय मिळाला पाहिजे। लाडपागे समितीचे विषय असेल, आज पूर्ण सगळ्या गोष्टी 5 ठेकेदारांना महाराष्ट्र सरकार कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देते आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देत आहे। काय सांगणार आज या ठिकाणी सफाई कामगारांचं अधिवेशन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। आज जळगावमध्ये सफाई कामगारांचं अधिवेशन आहे आणि त्यासाठी नाना भाऊ आणि मला काँग्रेस पक्षाकडून आमंत्रित करण्यात आलं। सफाई कामगारांचे विषय खूप ज्वलंत आहेत आणि मी नेहमी विधानसभेत मांडलेत। आज सरकार एक कट कारस्थान करते आणि षडयंत्र करते की सफाई कामगारांचं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न करते आणि हे अतिशय दुःखदायक आहे, धक्कादायक आहे आणि म्हणून सफाई कामगारांना न्याय मिळाला पाहिजे। लाडपागे समितीचे विषय असेल, आज पूर्ण सगळ्या गोष्टी 5 ठेकेदारांना महाराष्ट्र सरकार कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देते आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देत आहे आणि त्याच्यामुळे आरक्षण रद्द करायचं कुठेतरी कट कारस्थान चाललं आहे। आज कास्ट सेन्सेस आम्ही त्यांना घ्यायला सांगतो आहे। कमीत कमी सफाई कामगार किती आहेत आपल्या महाराष्ट्रात त्यासाठी तरी कास्ट सेन्सेस झाला पाहिजे आणि ह्यांना खूप मोठ्या प्रमाणात ह्यांचं अस्तित्वच नाही आहे असं हे सरकार म्हणायचा प्रयत्न करते आणि म्हणून त्यांच्या घराच्या योजना असतील, त्यांचे लोन प्रकरणं असतील, त्यांना नोकरीचा विषय असेल, अनेक असे त्यांचे मुलांचे विषय असतील, अनेक अशा विषयाकडे सरकार दुर्लक्षित करत आहे। म्हणून ह्यांची लढाई खूप महत्त्वाची आहे आणि काँग्रेस पक्ष एकमेव पक्ष आहे जो ह्यांच्या मनातलं काय ते समजू शकतो आणि ह्यांची जी लढाई आता रस्त्यावर आणण्याचा ची वेळ आली आहे आणि जोपर्यंत ह्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सफाई कामगारांच्या सोबत आहोत। आज आमचं पुण्य आहे की नवीन वर्षाची सुरुवात ही सफाई कामगारांची मेळाव्याच्या माध्यमातून होत आहे आणि त्यांचं दर्शन घेऊन नाही आहे असं हे सरकार म्हणायचा प्रयत्न करते आणि म्हणून त्यांच्या घराच्या योजना असतील, त्यांचे लोन प्रकरणं असतील, त्यांना नोकरीचा विषय असेल, अनेक असे त्यांचे मुलांचे विषय असतील, अनेक अशा विषयाकडे सरकार दुर्लक्षित करत आहे। म्हणून ह्यांची लढाई खूप महत्त्वाची आहे आणि काँग्रेस पक्ष एकमेव पक्ष आहे जो ह्यांच्या मनातलं काय ते समजू शकतो आणि ह्यांची जी लढाई आता रस्त्यावर आणण्याचा ची वेळ आली आहे आणि जोपर्यंत ह्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सफाई कामगारांच्या सोबत आहोत। आज आमचं पुण्य आहे की नवीन वर्षाची सुरुवात ही सफाई कामगारांची मेळाव्याच्या माध्यमातून होत आहे आणि त्यांचं दर्शन घेऊन होत आहे। तुम्ही या ठिकाणी भाषणामध्ये सांगितलं की गुंगीबैरी सरकार आहे, हिला गदा हलवण्याची गरज आहे नेमकं आणि हे जे सरकार आहे ते 5 ठेकेदारांना महाराष्ट्र विकण्याच्या तयारीत नेमकं हे ठेकेदार ठेकेदार कोण आहेत आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण ही जर प्रथा आपल्या महाराष्ट्रात पडत असेल तर ती खूप भीतीदायक आणि धोकादायक आहे आपल्या महाराष्ट्रासाठी, युवकांसाठी की तुम्ही शासनाच्या सवलती कोणाला द्यायला तुमची तयारी नसेल आणि तुम्ही सगळं ठेकेदारांना देत असाल केवळ त्यांना खुश ठेवण्यासाठी तर ह्याचा अर्थ काय झालं। आणि हा सफाई कामगार जो घटक आहे तो आपल्या महाराष्ट्रातलाच नव्हे तर आपल्या देशाचा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि तुम्ही त्यांना जर न्याय देऊ शकत नाही तर तुम्हाला सरकारमध्ये राहणार मायबाप सरकार म्हणतात, पण हे मायबाप सरकार तर आहेच नाही, ते 50 खोक्याचं सरकार आहे आणि जर तुम्ही ह्या गोरगरिबांना न्याय द्यायला तुम्हाला तुमची तयारी नसेल तर तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा काही अधिकार नाही। बरेचसे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, दुसरीकडे प्रकल्प सुद्धा महाराष्ट्रातल्या आणले जात आहेत। अशा पद्धतीने या सरकारवर जसं मी म्हणाली एक दिवशी महाराष्ट्रात दुसऱ्या राज्याला देऊन टाकतील अशा पद्धतीत ह्यांचं चाललं आहे। सगळे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून गुजरातला जात आहेत, दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहेत, महिलांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत, आपल्या लेकी ज्या आहेत, कुस्तीपट्टू जे आहेत त्यांच्यावर एवढा मोठा अत्याचार झाला आणि त्या ब्रिजभूषणला अजूनही सस्पेंड केलं नाही, पण विरोधी पक्षाचे इंडिया अलायन्सचे 146 खासदारांना तुम्ही फक्त प्रश्न विचारला म्हणून तुम्ही सस्पेंड करता। ह्याच्यापेक्षा जास्त लोकशाहीला खतरा काय असू शकतो। महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य बहुतेक हे कॉन्ट्रॅक्टवर देतील कारण का ह्यांना गोरगरिबांची काही घेणं देणं नाही आहे। ह्यांना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेत राहण्यासाठी कोणत्याही टोकाला जातील असं हे सरकार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।